टेन्शन झाले ना सगळे. चला हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आता आम्ही चाललो आहे 110 किलोमीटर आम्हाला इथून जायचं आहे. तर 2 लग्न अटेंड करायचे आजच्या तारखेमध्ये. एक आहे नांदगावला आणि दुसरं आहे चांदवडला. तर आमचा सगळ्या कामातला ग्रुप आहे, कारण की जो त्याचं लग्न आहे तो पण कामातला आमच्या फील्डमधला आमचा मित्र आहे. तर आम्ही चाललो आता 5 जणांचा ग्रुप आहे आमचा आहे. अजून एक मित्र आहे जो गाडी चालवते सध्या, पण तो अजून मित्र आहे का ड्रायव्हर हे माहिती नाही आम्हाला. कारण की जशी आपण ट्रॅव्हलर बुक कशी करतो तर ते ट्रॅव्हलरवाले कसे करतात, किलोमीटरवरती भाडं घेतात. तर आम्ही कॉन्ट्री काढली आहे, पण त्यांनी ती कॉन्ट्री कशी लावली आहे, किलोमीटरवरती लावली आहे. तशी ट्रॅव्हलरवरती कशी ती भाड्याने गाडी देतात आणि ट्रॅव्हलरवरती किलोमीटरनी जे भाडं घेतात तसं त्यांनी लावेल आहे. तर त्याला मित्र म्हणावा का ड्रायव्हर म्हणावा हे आम्हाला समजत नाही आहे. तर आम्ही त्याला आता विचारू की त्याला दाखवतो तुम्हाला आता गोंडस चेहरा आमच्यामध्ये कामाला येतो, पण गाडी त्यांची आहे पण त्याने फायदा घेतला असं आम्हाला वाटतं. कारण की मित्र कधीच किलोमीटरवरती भाडं घेत नाही, पण त्याने घेतलंय. त्याचं मन खूप मोठं आहे. तर मला लाचत राहायचं 1 मिनिटं. तर आम्ही आता पोचलेलो आहे तांदोरीला. गाडी तिकडे पार्क केली आहे, कारण की रस्त्यावरती गाडी लावली तर खूप गर्दीत होती माती भागून. तांदोरीला आलोय म्हणलं थोडा चहा पिऊ, कारण की डायरेक्ट नॉन स्टॉप जायचं आता आम्हाला लॉन्सवरती. चहा वगैरे पिऊ आणि डायरेक्ट तर आता चहा नाश्ता वगैरे झालाय सगळ्यांचा. काय म्हणतात आता आम्ही चाललोय गाडीच्या दिशेने निघालोय. गाडी एकदम लांब पार्क केली त्याने, कारण की ते मेन रोड आहे. तर रस्त्यावरती ट्रॅफिक जाम होईल म्हणून गाडी पार तिकडे पार्क केली. त्या बघा तिकडे तुम्हाला दिसत असेल. तर आता जाऊ गाडीला डायरेक्ट हॉलवरती. आता कुठंच थांबायचं नाही, कुठंच ब्रेक घ्यायचा नाही, सरळ जायचं हॉलवरती. आता आम्ही इतके चांदोरी पास केली आहे. तर जरा रस्त्यावरती चहा वगैरे पिलोय. आता फ्रेश वाटतंय, नाश्ता वगैरे चाललेला आहे पोट भरून. तर आम्ही निघालोय. तर आपल्या समजा एखादा कोणी आता ड्रायव्हर तर नाही आपल्याला, पण किती भारी वाटत आहे ना असं म्हणायला का ड्रायव्हर गाडी निकालो. आम्ही आलेलोय मनमाडला इतक्यात पोचलो. थोडं थांबलो तो शांत झालो म्हणजे, कारण की गाडीत बसू ना कंबरडं खूप जाम झाले. सगळे जरा बसले हवेशीर. अजून हॉल थोडं 15 मिनिटाचा रस्ता आहे इथून नांदगावचा. तर जरा गाडी पण साईडला लावली थोडं. आम्ही पण जरा वातावरणाची मजा घेतोय. तर निघू थोड्या वेळाने पुढं.
तर आता नाचून झालेलं आहे का, आता लग्न लावायचं आहे, अक्षर टाकायचं, डायरेक्ट जेवण जायचं, कारण की दुसरं लग्न पण आहे ते संध्याकाळचं नाईटचं, ते आता अटेंड करायचं आपल्याला. तर जेवण करू, दुसऱ्या लग्नाला जाऊ. सारखं वाजला आता रोजच भेटला आपला साथ ते नैतिक शुभेच्छा लागल्याबद्दल धन्यवाद. आहे कसे झाले की सगळे आले ना चला. तर आता निघालोय चांदवडला. 1 तासाचा रन आहे. तिथं पोहोचल्यावरती ते लग्न कसं झालं तुम्हाला आम्ही दाखवतो. तिथं पण खूप एन्जॉय होणार आहे, कारण की ते पण आमचे जवळचेच आहे, कामातलेच व्यक्ती आहे ते. तर मजा येईल खूप. तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर भेटू आपण डायरेक्ट मंडपाच्या हॉलमध्ये. नाईटचं लग्न तर खूप मजा येईल. बाय लावू बाय बाय. तर आता आम्ही आलोय नांदगावच्या टोल नाक्यावरती. पाठीमागून मित्र येतोय, त्याला पुढचा रस्ता माहिती नाही, त्याच्यासाठी आम्ही थांबलोय. गाडी इथं पार्क करेली साईडला. त्याला पुढचा रस्ता माहिती नाही, त्यासाठी थांबेले. येऊ राहिला, 5 मिनिटं लागतील त्याला यायला. त्याची वाट बघतो. मग सरळ आम्ही दोघं संगच जातो पुढं रस्त्याने. डायरेक्ट लॉन्सवरच जायचं आता, कारण की आळस पण खूप येतो. तिथं गेल्या गेला पहिले गरम चहा पिऊ, मग पुढची प्रोसेस करू. तर आता फ्रेश झाले, जरा तोंडावर पाणी मारलं, झोप आली, भूक, आळस पण आलता, अन्नाला पण आळस येईल. आणि तोंड बघा. आता चहा पितो, मस्त फ्रेश वाटेल, जरा तरतरी आहे. तिथून आता अर्धा किलोमीटरचा रस्ता आहे. सगळे चहा पिऊ राहिले आता. आम्हाला चहा भेटला नाही, आम्हाला आलेला चहा आता. ना तर चहा आलेला आहे आमचा, स्पेशल चहा आहे आमचा. चहा आलेला आहे गुळाचा चहा आहे, मस्त फ्रेश, एकदम ताजा वाटतं, एकदम भारी वाटणार असं वाटतं. तर आता आलो डायरेक्ट चांदवडला आणि डायरेक्ट लॉन्सवरती पोहोचलेलो आहे. लॉन्स सरळ रस्त्याने होता, पण आम्ही विचारत आलो, कारण की हायवेला रिटर्न टर्न मारायला खूप लांबून टर्न मारावा लागला असता. तर विचारत आलो. तर माझी दुसरी गाडी होती आमच्या संघ, आमचे मित्र होते त्याच्यामध्ये, ते एकदम पुढे निघून गेले. त्यांना आता रिटर्न टर्न मारून लॉन्सवरती यावं लागेल. आम्ही सगळ्यात पुढे आलो. आल्याला त्यांनी आम्हाला मस्त पाणी दिलं प्यायला. तहान तर तशी पण लागली होती. आणि लॉन्स खूप भारी आहे. नाईटचं लग्न म्हटल्यावरती तर विशेष वेगळा राहतो लॉन्स लग्नाचा. खूप मजा येते तशी नाईटच्या लग्नाला. आम्ही पुढे आलोय, बाकीचे येत आहे. आता चहा तर घेतला, जरा फ्रेश वाटतंय. आता पाणी पिऊ. लॉन्स भारी तसा.
मग दाखवतो तुम्हाला पुढचे व्हिडिओ. तर लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. तर आता लग्न झालेलं आहे. आता आम्ही निघणं घरी, कारण की खूप अंधार झालाय आणि टाइम पण भरपूर झालाय, कारण त्याचे फोन चालू आहेत ते फोनवरती बोल. तर आता निघलो आम्ही डायरेक्ट आता नाशिक रोड नाशिक रोड. आता डायरेक्ट नाशिक रोडला जायचंय. गाडी चालू आहे, आमच्या ड्रायव्हरांनी गाडी चालू केलेली. ड्रायव्हर बरं झालं झोप येईल ड्रायव्हरला. ड्रायव्हर आमचे चांगलं ड्रायव्हर आहे. थोडं आलीला पण बघा, आली तरी तानपाडा चालू मध्ये मध्ये आहे. आलीला केला जाऊ दे. आता आलोय घरी. आता टाइम नाही झाला खूप, कारण की गाडी एकदम अशी झूप दाब शॉर्टकटनी पण आणली, थोडी सरळ पण आणली, हायवेनी पण आणली. तर लवकर आलो घरी. टाइम नाही झाला एवढा. 8-8:30 वाजले. आता जेवण जेवण तर केलंय लग्नामध्ये, तरी पण थोडं खाऊ असं भूक तर नाही, पण नाही खात बा. काही झोपून घेईल, झोपतो इतक्या लवकर येणार नाहीये. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. बाय. लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा. बाय बाय.